नमस्कार मित्रांनो शासनाकडून महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी सध्या एक विशेष योजना राबवली जात आहे। त्या योजनेचे नाव आहे गृहोपयोगी भांडी संचय योजना किंवा गृहोपयोगी वस्तू संचय योजना। या योजनेअंतर्गत कामगारांना भांडी संच वाटप केला जात आहे। मित्रांनो, शासनाकडून कामगारांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवल्या जात आहे। त्यापैकीच एक ही योजना म्हणजे गृहोपयोगी वस्तू संचय योजना होय। या योजनेअंतर्गत कामगारांना 30 प्रकारची भांडी ही मोफत वाटप केली जात आहेत। तर मित्रांनो, बऱ्याच लोकांना या योजनेअंतर्गत भांड्यांचा संच हा मिळालेला आहे। यासोबतच कामगारांना सेफ्टी किट सुद्धा मिळत आहेत। परंतु मित्रांनो, आचारसंहिता लागू झाल्यापासूनच हे भांड्यांचे संच वाटपाचे काम सगळीकडे बंद करण्यात आले होते। याची पूर्वसूचना म्हणून अनेक ठिकाणी याबाबत सूचना देखील लावण्यात आल्या होत्या की या योजनेअंतर्गत आता गृहोपयोगी भांड्यांचा संच वाटपाचे काम सध्या बंद करण्यात आले आहे। याची सर्व कामगारांनी नोंद घ्यावी। अशा प्रकारच्या सूचना कामगारांसाठी ज्या ज्या ठिकाणी भांड्यांचे वाटप केले जात होते त्या ठिकाणी लावण्यात आल्या होत्या। तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत बऱ्याच नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांड्यांचा संच आतापर्यंत वाटप करण्यात आला आहे। त्यानंतर असे काही कामगार आहेत की ज्यांची भांडी घेण्यासाठी KYC करून घेतली आहे, परंतु आचारसंहिता लागू झाल्यामुळे त्यांना हे भांडे अजून मिळालेले नाहीत। तर असे काही बांधकाम कामगार आहेत की त्यांनीच त्यांचे सर्व कागदपत्रे जमा केली आहेत। त्यांना बांधकाम कामगारांचे ओळखपत्र असलेले कार्ड सुद्धा मिळालेले आहे, परंतु भांडी मिळाली नाहीत। तर अशा अद्याप भांडी न मिळालेल्या कामगारांचा एकच प्रश्न आहे की आता ही योजना कधी सुरू होईल आणि आम्हाला भांडे कधी मिळतील। तर मित्रांनो, ज्या लोकांना या योजनेअंतर्गत अजून भांडे मिळाले नाहीत त्यांनी काहीही काळजी करू नये, कारण की या योजनेअंतर्गत भांडी वाटपाचे काम आता लवकरच सुरू होणार आहे। ही योजना आचारसंहिता लागल्यामुळे काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आली होती, त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही। जे कामगार या योजनेसाठी पात्र आहेत, ज्यांची नोंदणी झाली आहे, ज्यांची KYC झाली आहे, त्यांना गृहोपयोगी भांड्यांचा संच हा नक्की मिळणार आहे। तर आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत पुन्हा भांडी वाटपाचे काम कधी सुरू होणार आहे। तर मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार ही योजना पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे। म्हणजेच आचारसंहिता संपल्यानंतर ही योजना सुरू होईल आणि ज्यांनी आपली KYC केली आहे अशा सर्व कामगारांना भांडे वाटप केले जाणार आहे। तसेच इतर बांधकाम कामगारांना म्हणजेच ज्यांनी आपले कागदपत्रे जमा केले असेल त्यांना सुद्धा भांडी संच हे मिळतील। अगोदर त्यांना कार्ड दिले जाईल आणि मग त्यांना भांडी संच तसेच सेफ्टी किट सुद्धा मिळणार आहे। तर मित्रांनो, आता लवकरच आचारसंहिता संपणार आहे आणि ही योजना म्हणजेच कामगारांना भांडी संच वाटप करण्याची योजना ही लवकरच सुरू होईल आणि ज्या कामगारांना अजून भांडी मिळालेले नाहीत त्यांना आता लवकरच भांड्यांचा संच हा मिळणार आहे। तसेच या योजनेअंतर्गत दिले जाणारे इतरही लाभ या कामगारांना मिळणार आहेत। अशा प्रकारे मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण माहिती आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग, धन्यवाद। जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र।